तर गाईस, तर आज आम्ही तयारी करून निघालोय बैलगाडा शर्तींना. हे बघा, शिवळू निघालाय म्हणून मी पण निघालो, नाही तर मी कसला गाव सोडतो. हे बघा, ह्यो एक आणि तो बघा तो वळू, तो खालती आळीचा वळू, तो बघितला का कसा. फक्त बैलगाडा मालक टाकीतो स्टोऱ्या. बैल एक पण पकडणार नाही, फक्त नावाला बैलगाडा मालक टाकीत आहे. नुसत्या स्टोऱ्या, नुसत्या बैलगाड्याचा. बघा कसा हांडा येऊन झालाय. अरे हे काय पाणी व्हायचा टाइम आहे, आम्ही कधी पाणी व्हायला, तू आता पाणी वाहतो. तर बोलता बोलता आता आपला पिकअप पण आला. आता मस्तपैकी वरती जाऊन बसायचा हा विषय. बेकार मध्ये चाललोय आम्ही आता गाड्याला. बघू शकतो ह्यो झाटू पण आला, ह्यो पण. उंबरवाडी मधून 2 बैल घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही परत निघालो मस्त एन्जॉय करत झाडांपासून वाचत आणि सुंदर असे व्ह्यू बघत. हे बघा, हा आहे डिंबे धरण. तर डिंबे धरणाचा व्ह्यू बघत आम्ही पोहोचलो पेट्रोल पंप वरती डिंब्याच्या. आणि त्याच्यानंतर डिझेल टाकून आम्ही परत निघालो. तर बघा हे संडे कसे झोपलेत खाली. तर तिथून आम्ही डायरेक्ट मंचरमध्ये पोहोचलो आणि हे बघा सच्चा आलाय आणि शंप्या पण आलाय. तर शंप्याने आणि सच्याने आपल्याला भेळीची पार्टी दिली. मग सगळ्या पोरांनी दाबून भेळ हाणली 4 टाइम. तर आमची बारी 4थ्यामध्ये बसली, पण आम्ही काही निराश झालो नाही. आम्हाला माहिती आमचे बैल चांगलेच पळाले, चांगलाच प्रतिसाद दिला आमच्या बैलांनी. तर मला इथून पुढे काय सुचत नाही, तर मी काय बोलत नाही. बाय बाय.